अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे बघा, आपण म्हणजे प्रत्येकच व्यक्ती देवांची पूजा करतात. अगदी आपली श्रद्धा आहे, आपला विश्वास आहे आणि हीच आपली श्रद्धा विश्वास, आपण केलेली देवपूजा, आपण समजा केलेली सेवा देवांपर्यंत पोहोचती की नाही, का आपल्याकडून कुठं नकळत चुका होत आहेत, याचबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. थोडक्यात म्हणजे आपल्या घरात जर देवांचा वास असेल, साक्षात आपल्या घरामध्ये देव जर निवास करत असतील तर आपल्याला असे कोणते संकेत आहेत की ते आपल्याला मिळतात. आणि आपल्याला जर ते संकेत माहिती नसतील तर आपण ओळखणारच नाहीत की म्हणजे साक्षात भगवंत आपल्या घरामध्ये निवास करत असतील तरी आपल्याला कळणार नाही. मग त्याचसाठी तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. व्हिडिओला नवीन असता लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आता बघा, आपण असे संकेत आहेत की ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की आपल्या घरामध्ये देव आहेत. तर बघा, जेव्हा देव आपल्या घरामध्ये राहतात तेव्हा आपल्याला काही संकेत मिळतात. आणि जर बघा आपल्याला हे संकेत दररोज सकाळी दिसले तर नक्कीच आपण समजून घ्यायचं की देव आपल्या घरात आहेत. आपल्या भक्तीचं नक्कीच आपली म्हणजे भक्ती सफल ठरतीये, देवांपर्यंत पोहोचतीये. आता देवाला बघा प्रसन्न करण्यासाठी पूजा उपवास करतात. सकाळी आणि संध्याकाळी देवासमोर दिवा लावतात. देवाला अन्न देखील अर्पण करतात जेणेकरून देवांचे आशीर्वाद कायम राहावेत, जीवनात कोणत्याही प्रकारच्या अडचणी नसाव्यात. आपल्या सर्वांनाच माहीत आहे देवाची पूजा आणि प्रार्थना केल्याने देव आपल्यावर नक्कीच प्रसन्न होतो. पण तुम्हाला माहीत आहे का, तो आपल्याला याचे एक संकेत देखील देतो. देवाची विशेष कृपा आपल्यावर आहे हे सांगणाऱ्या या संकेतांबद्दलच आपण जाणून घेणार आहोत. जेव्हा पूजा करता तेव्हा तुमच्या घरात राहतो, प्रत्यक्ष असो वा अप्रत्यक्ष, जेव्हा तो घरात राहतो तेव्हा तुम्हाला ते जाणवते. कधी कधी तुम्ही देवाला पाहू देखील शकता. कधी कधी असे घडते की देव तुमच्या घरात राहतो पण काही चुकांमुळे देव आपल्या घरातून परत जातो. आता काही कर्मांमुळे परत जातो कारण त्यावेळी लोक अनेकदा ही चूक करतात. ते कधी कधी पूजा करतात आणि नंतर सोडून देतात. मग काही दिवसांनी ते पूजा करतात आणि सोडून देतात. मग हे सर्व बरोबर नाही, यामुळे देव निघून जातो. तुम्ही हे कधीही करू नये. असे बरेच व्यक्ती आहेत ज्यांच्या घरात देव राहतो पण त्यांना स्वतःलाच याबद्दल जाणीव होत नाही. ते स्वतःच त्यांचा अपमान करतात, त्यांना परत पाठवतात असे सांगून की मी दररोज देवांची पूजा करतो पण तरीही मला देव का बरं दिसत नाही. मग तुमच्या या सर्व कृत्यांमुळे तुमचा देव रागवतो. म्हणूनच आज यात जे काही संकेत देत आहोत तेच आपण पाहणार आहोत. तुम्हाला स्वतःला देखील कळेल की देव आपल्या घरी आला आहे. म्हणून या संकेतांबद्दल तुम्ही जाणून घ्या. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपल्या घरामध्ये देखील देव आहे का. आपल्याकडून देखील काही कळत नकळत चुका तर होत नाहीत. आपल्या घरी आलेले देव परत तर जात नाहीत. नक्कीच माऊली जाणून घ्या. जेव्हा तुम्ही झोपलेले असता आणि ब्रह्ममुहूर्तावर जागे होता तेव्हा दररोज तुमची झोप याच वेळी जागी होते. तसेच जर तुम्हाला ब्रह्ममुहूर्तावर असे कोणतेही स्वप्न दिसले, जसे की तुम्ही मंदिरात गेलात, पूजा करत आहात, मंत्रजप करत आहात, तर ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी दिसणारी अशी स्वप्नेही देखील देव तुमच्या घरात असल्याचंच हा एक आपल्याला संकेतच आहे. आता जर तुम्हाला ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी शंख, मंत्र, घंटा किंवा कोणत्याही नावाचा आवाज ऐकू आला, जसे की कोणतरी तुम्हाला राम राम म्हणत असेल, तर हा आणखी एक संकेतच आहे. देव सूचित करत आहे की मी घरी आलो आहे. सकाळी आंघोळ केल्यानंतर जेव्हा तुम्ही तयार होत असतात एक वेगळाच सुगंध येतो. हा एक सुगंध म्हणजे देव आपल्या घरात असण्याचा संकेतच आहे. बघा, घरात इतर कोणालाही येत नाही असे वाटते की ते कोणत्याही अत्तराचा सुगंध नाही, इतर कोणत्याही अगरबत्तीचा किंवा कोणत्याही गोष्टीचा सुगंध नाही. साक्षात हा एक विचित्रच वास आहे. मग हा आपल्या घरातील मंदिरातून येतो. घरात कुठेही असेल तर तुम्हाला हा वास येतो आणि तुम्ही तुमच्या घरातील मंदिराजवळ जितके जास्त जवळ जाल तितका अधिक हा सुवास येईल तुम्हाला. हा वास देवदेवतांचा आहे जो तुम्हाला कळवतो की देवाने तुमच्या घरात वास्तव्य केले आहे. जेव्हा घरात नकारात्मक ऊर्जा येते तेव्हा तुम्हाला घरात एक दुर्गंधी येऊ लागते.
पण जेव्हा देव तिथे राहतो तेव्हा सकारात्मक ऊर्जा येऊ लागते. जेव्हा देव प्रवेश करतो तेव्हा तुम्हाला सुगंध येऊ लागतो. हा वास खूप छान, सुंदर, गोड असतो, जो तुमचे मन प्रफुल्लित करतो आणि हवा हवासा वाटतो हा सुगंध. जेव्हा तुम्ही पूजा करायला जाता तेव्हा जर कोणताही सजीव प्राणी म्हणजे कुत्रा, गाय, मांजर, कोणताही व्यक्ती साधू दारात येतो आणि आठवड्यातून सतत जर समजा हे 3-4 वेळेस घडत असेल, तर तुम्ही पूजा करत असताना येत असतील, तर याचा अर्थ असा की देव तुमच्या दारावर नक्कीच येत आहे, पण ते आपल्या लक्षात येत नाही. गायीचे देखील एक रूप म्हणजे आईचंच रूप आहे. कुत्रा हा भैरवबाबांचे प्रतीक मानला जातो. किंवा जर कोणी भिकारी आला तर तो देवाच्या रूपात येत आहे, म्हणून आपण त्यांना कधीही हाकलून लावू नये. उलट त्यांना समाधानी करावे. म्हणजे आपण त्यांना जर अन्न देऊ शकत नसतो तर 1 ग्लास पाणी तर नक्कीच देऊ शकतो, किंवा इतर गोष्टी जेवढ्या आपल्याला शक्य होईल तेवढं दान तर करू शकतो. परंतु सर्वात मोठे दान अन्नदान आणि पाण्याचे आहे. जर तुम्हाला रात्री झोपताना वारंवार स्वप्ने पडत असतील आणि तुम्हाला स्वप्नात देवाचे मंदिर, मूर्ती किंवा फोटो दिसला, तर याचा अर्थ असा की देवाचे आशीर्वाद तुमच्यावर आहेत. अनेक वेळा असे घडते की तुम्ही काहीतरी खरेदी करण्यासाठी पुढे जाता, पण ते खरेदी करताना तुमच्या मनात काही शंका येतात. सगळं काही ठीक असताना देखील काहीतरी घडतं, जे आपल्याला समजा तो निर्णय घेण्यापासून रोखतं. याचा अर्थ असा की तुम्हाला काही देवी शक्तीचा आशीर्वाद आहे. आता बघा, ज्या व्यक्तींना देवाचे आशीर्वाद आहेत, मग ते श्रीमंत असोत किंवा गरीब असोत, किंवा मग समजा आता एखादा समजा रोज असं भीक मागून खाणारे असावत, जर तुम्हाला कमी काम करूनही यश मिळाले तर ते देवाच्या आशीर्वादाचे लक्षण आहे. देव त्यांना सर्व समस्यापासून वाचवतो. ज्या लोकांवर देव प्रसन्न असतो ते प्रत्येक बाबतीत यशस्वी होतात. ते सर्व परिस्थितीत आनंदी राहतात. त्यांच्या आयुष्यात कितीही दुःख असले तरी ते नेहमीच आनंदी असतात. त्यांना कधीही कोणत्याही समस्यांची भीती वाटत नाही. ते प्रत्येक अडचणीवर सहज मात करतात. घुबड पाहणे शुभ आहे. हिंदू धर्मात घुबडाला खूप महत्त्वाचा दर्जा दिला जातो. घुबडाला देवी लक्ष्मीचे वाहन मानले जाते. म्हणून जर तुम्हाला कुठेतरी घुबड दिसलं तर ते खूप शुभचिन्ह मानले जाते. जर तुम्हाला अचानक कुठेही घुबड दिसले तर समजून घ्या की लवकरच देवी लक्ष्मी तुमच्या घरी येणार आहे. आता खाण्याच्या सवयींमध्ये देखील जर समजा आपल्या बदल येऊ लागला, तर ज्या घरात देवी लक्ष्मी येते त्या घरातील सदस्यांच्या खाण्यामध्ये देखील बघा बदल व्हायला लागतात. अशा घरामध्ये लोकांना कमी भूक लागते. विशेष म्हणजे अशा लोकांसाठी कमी अन्न देखील खूप पुरेसं होतं. कधी कधी बघा ना, आपल्या म्हणजे स्त्रियांच्या लक्षात येईल, अक्षरशः आपल्याला वाटतं आज स्वयंपाक कमी पडतोय का, पण तो पुरून उरतो. हेच घरामध्ये देव असण्याचा एक संकेत आहे. धनाची देवी लक्ष्मीला स्वच्छता आवडते. देवी लक्ष्मी अशा घरात राहते जे स्वच्छ असतात. याशिवाय देवी लक्ष्मीला स्वच्छतेसाठी वापरल्या जाणाऱ्या झाडूची देखील आवड आहे. असे म्हटले जाते की सकाळी कुठेतरी जाताना जर तुम्हाला कोणी घराबाहेर झाडू मारताना दिसले तर ते खूप शुभ लक्षण आहे. शंखाचा आवाज शुभ संकेत देतो. हिंदू धर्मात शंखाला महत्त्वाचे स्थान देण्यात आले आहे. इतकेच नाही तर शंखाचा आवाज देखील खूप शुभ मानला जातो. म्हणूनच कोणत्याही शुभ प्रसंगी केल्या जाणाऱ्या पूजाविधीत शंख वाजवला जातो. सकाळी उठल्यानंतर जर तुम्हाला शंखाचा आवाज ऐकू आला तर तो एक शुभच संकेत आहे. असे मानले जाते की सकाळी उठल्यानंतर शंखाचा आवाज ऐकणे हे साक्षात आपल्या घरात माता लक्ष्मीचे आगमन दर्शवते. जर तुम्हाला सलग 3 दिवस शंखाचा आवाज ऐकू आला तर ते एक शुभ संकेत आहे. जर तुम्हाला घराबाहेर पडताना नीलकंठ पक्षी दिसला तर समजून घ्या की देवाने तुमची विनंती ऐकली आहे आणि तुमची एक मोठी इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. नीलकंठ पक्षी पाहणे हे महादेवाच्या आशीर्वादाचे लक्षण आहे. जर तुमच्या घरासमोर वारंवार पांढरी गाय येते किंवा एखाद्या दिवशी एक पांढरी गाय तुमच्या घरासमोर येते आणि तिच्या वासराला दूध पाजते तर ते देवदेवतांच्या आशीर्वादाचे स्पष्ट लक्षण आहे. तर बघा, अशा प्रकारे आपल्या घरामध्ये देव असण्याचे संकेत काय आहेत तेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेले आहेत. तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा. आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.